तुम्हाला माहिती आहे की इस्रायल आणि इराण या दोन देशांच्या मध्ये युद्ध चालू आहे आणि इराणचे अनेक प्रॉक्सीज आहेत. त्यामुळे इस्रायलच्या उत्तरेला लेबनॉन नावाचा जो देश आहे, या लेबनॉनमध्ये हिजबुल्ला नावाची एक दहशतवादी संघटना आहे. या संघटनेनं देखील इस्रायलवर हल्ले करायला सुरुवात केली आणि याचा प्रतिहल्ला म्हणून इस्रायलनं देखील या लेबनॉन या देशावरती हल्ले केले. हे सगळं आपण आतापर्यंत बघितलंय. पण 6 मार्चला एक वेगळीच इंटरेस्टिंग गोष्ट या संपूर्ण युद्धाच्या दरम्यान घडली. ती म्हणजे 6 मार्च या दिवशी शुक्रवारी रात्री 10 वाजता 2 हेलिकॉप्टर्समधून इस्रायली डिफेन्स फोर्सेसचे काही सैनिक लेबनॉनमधल्या बेका व्हॅलीमधल्या नबी शीट नावाच्या एका शहरात पोहोचले. या शहरामध्ये दोन्ही हेलिकॉप्टर उतरल्या या सैनिकांनी स्मशानभूमी जवळ केली. म्हणजे ते सगळे स्मशानभूमीमध्ये गेले आणि स्मशानभूमीमध्ये ज्या काही कबरी होत्या त्या सगळ्या कबरी उकरायला सुरुवात केली. आता यातल्या काही कबरी उकरायला सुरुवात करताच तिथं लेबनॉनची आर्मी येऊन पोहोचली. लेबनॉनची आर्मी आल्यानंतर त्यांनी फायरिंग करायला सुरुवात केली. या फायरिंगला प्रतिहल्ला म्हणून मग या इस्रायली डिफेन्स फोर्सेसच्या सैनिकांनी देखील फायरिंग करायला सुरुवात केली. तेवढ्यात तिथं हिजबुल्ला ही दहशतवादी संघटना, त्यांचे जे सैनिक असतात ते देखील त्या स्मशानभूमीमध्ये येऊन पोहोचले. ते आल्यानंतर मग त्याचबरोबर त्या गावामधले ते संपूर्ण गाव नबी शीट जे आहे ते हिजबुल्लाच्या कंट्रोलमध्ये असलेलं गाव आहे. त्यामुळे त्या गावातल्या अनेक लोकांचा या दहशतवादी संघटनेला पाठिंबा आहे. त्यामुळे इस्रायलला विरोध आहे. त्यामुळे गावातले अनेक हजारो लोक त्या सगळ्या स्मशानभूमीच्या दिशेने येऊ लागले आणि सगळ्याच लोकांनी मिळून एक प्रकारे या इस्रायली सैनिकांच्यावर, जे स्मशानभूमी उकरत होते, त्यांच्यावर हल्ला सुरू केला. आता या सैनिकांना कव्हर करण्यासाठी म्हणून इस्रायली डिफेन्स फोर्सेसचे जे लोक इस्रायलमध्ये बसले होते, या लोकांनी मिसाईल, ड्रोन यांच्या मार्फत अटॅक चालू केला या संपूर्ण गावावर. आणि या गावावरती जो हल्ला केला गेला, या हल्ल्यामध्ये जवळजवळ 41 लोक लेबनॉन मधले मारले गेले. हे जे फायरिंग चालू होतं, हिजबुल्ला, लेबनॉन एका बाजूने आर्मी, दुसऱ्या बाजूने इस्रायली डिफेन्स फोर्सेस, या एकूण हल्ल्यामध्ये 3 लेबनॉनचे सैनिक मारले गेले. हिजबुल्लाचा कोणीही दहशतवादी मारला गेला नाही. IDFचा म्हणजे इस्रायलचा एकही सैनिक मारला गेला नाही. आणि इस्रायलनं हे सगळं जे काही मिशन होतं स्मशानभूमी उकरायचं ते कॅन्सल केलं आणि दोन्ही हेलिकॉप्टर घेऊन इस्रायलचे सैनिक परत इस्रायलला गेले. आता एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला प्रश्न असा पडेल की लेबनॉन या दुसऱ्या देशात जाऊन त्यांची स्मशानभूमी उकरायचं नक्की कारण काय होतं? आता हे कारण करण्यासाठी आपल्याला इतिहासात 40 वर्ष मागे जावं लागतं. आता 40 वर्षापूर्वी 16 ऑक्टोबर 1986 सालची ही गोष्ट आहे, ज्या वेळेला लेबनॉन आणि लेबनॉन मधली हिजबुल्ला ही दहशतवादी संघटना, त्याचबरोबर PLO म्हणजे पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन, यांच्या मार्फत इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ले सुरू होते. आणि या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी काही इस्रायली एअरफोर्सची विमानं या लेबनॉनच्या भागामध्ये गेलेली होती आणि त्यामध्ये एक विमान होतं F4 फॅन्टम नावाचं. या विमानाचे पायलट्स 2 होते. त्यामध्ये एक होता रॉन आराद आणि दुसरा होता इशाई अविराम. आता हे दोघं या विमानातून चाललेले होते आणि त्यांनी खाली बॉम्ब फेकायसाठी प्रयत्न करत होते. यावेळी बॉम्ब एक जो त्यांनी फेकलेला होता तो थोडा प्रीमॅच्युअर म्हणजे अगोदरच फुटला. खाली तो जमिनीवर जाऊन फुटायच्या ऐवजी तो हवेतच फुटला आणि त्याची आग या विमानालाच लागली. या विमानाला आग लागल्यानंतर मग या दोन्ही पायलट्सनी खाली उडी मारली. या दोन्ही पायलट्सनी खाली उडी मारल्यानंतर कव्हर करायला जे इस्रायलचं दुसरं हेलिकॉप्टर तिथं आलेलं होतं, या हेलिकॉप्टरनं इशाई अविराम नावाचा जो पायलट होता त्याला सक्सेसफुली वाचवलं. म्हणजे त्याला त्यांनी बरोबर जमिनीवर जिथं तो पडला तिथून उचलून घेतलं. पण रॉन आराद मात्र कुठं पडला हे इस्रायली डिफेन्स फोर्सेसला कळलं नाही. त्यामुळे तो तिथं गायब झाला. आणि नंतर असं लक्षात आलं की अमाल नावाच्या एका दहशतवादी संघटनेनं लेबनॉन मधल्या त्याला कैद केलं आणि नंतर या अमाल या दहशतवादी संघटनेनं रॉन आरादला दिलं हिजबुल्लाच्या ताब्यात. त्यामुळे हिजबुल्ला आणि इस्रायल या दोघांच्या मध्ये आणखी एक वितुष्ट निर्माण झालं, कारण त्यांनी रॉन आरादला कैद केलं. आता पुढची काही वर्ष म्हणजे 1986 पासून पुढे जवळजवळ 1995 पर्यंत रॉन आरादच्या माध्यमातून काही आपल्या दहशतवाद्यांना सोडवण्याचा प्रयत्न हिजबुल्ला करत होती आणि त्यासाठी इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यामध्ये चर्चा चालू होती. म्हणजे रॉन आराद जिवंत होता याचा हा पुरावा होता की त्याच्या ट्रेड करायचा प्रयत्न हिजबुल्ला संघटना करत होती. त्यामुळे इथपर्यंत इस्रायलला माहिती होतं की रॉन आराद जिवंत आहे आणि त्याला आपण सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पण 1995 नंतर मात्र हा प्रयत्न पूर्णपणे बंद झाला. म्हणजे आजपासून जवळजवळ 31 वर्षापूर्वी हा सगळा प्रयत्न संपला. कदाचित रॉन आरादचा या काळात मृत्यू झाला असावा, पण इस्रायलनं मात्र आजपर्यंत हे मान्य केलेलं नाही की रॉन आरादचा मृत्यू झालाय.
ते म्हणतात की एक तर रॉन आराद जिवंत असायला पाहिजे, अन्यथा त्याची डेड बॉडी आम्हाला बघायला मिळायला पाहिजे. जोपर्यंत त्याची डेड बॉडी आम्ही बघणार नाही तोपर्यंत रॉन आराद हा मेला हे आम्ही मान्यच करणार नाही. तुम्ही आता देखील विकिपीडियावर जर रॉन आराद सर्च केलं तर तुम्हाला त्याची जन्मतारीख दिसेल 1958 मधली, पण त्याची मृत्यूची तारीख दिसणार नाही, कारण तो मृत झालाय हे इस्रायल मान्य करत नाही. आणि तो जर मृत झाला असेल अशा त्यांच्याकडे जर काही बातम्या असतील, त्यामुळं ते प्रयत्न करतायत मागच्या काही वर्षापासून रॉन आरादची डेड बॉडी शोधायची. मग ती डेड बॉडी कुठेही असेल, लेबनॉनमध्ये असेल, इराणमध्ये असेल. त्यांनी इराणमध्ये देखील प्रयत्न केलाय. कदाचित हेजबुल्लानं रॉन आरादची बॉडी किंवा रॉन आरादलाच इराणला दिला असेल, त्यासाठी त्यांनी इराणमधल्या काही लोकांना देखील किडनॅप करायचा प्रयत्न केलाय. हे सगळे प्रयत्न इस्रायलनं करून झालेत. म्हणून ते आता सध्या हे शोधायचा प्रयत्न करतायत की त्याची डेड बॉडी नक्की कुठं पुरलेली आहे. आणि त्यांना एक बातमी मिळालेली होती की लेबनॉनमधल्या या नबीशीट गावामध्ये त्याची डेड बॉडी पुरलेली असेल, म्हणून त्यांनी ही स्मशानभूमी उकरायचा प्रयत्न केला आणि त्याला स्मशानभूमीतून बाहेर काढायचं असा त्यांचा प्लॅन होता. पण प्रत्यक्षात हे संपूर्ण मिशन फेल झालं. पण मिशन फेल झालं असलं तरी आतापर्यंतचे जे इस्रायलचे सगळे पंतप्रधान आहेत मागच्या 20-25 वर्षातले, ते प्रत्येकजण हेच म्हणतात की जोपर्यंत त्याची डेड बॉडी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमचे प्रयत्न थांबवणार नाही. पण त्यांच्या या प्रयत्नामध्ये लेबनॉनमधल्या जवळजवळ 41 निरपराध लोक मारले गेले, याबद्दल मात्र कुणी काही बोलणार नाही. पण इस्रायल हा मात्र एक वेगळा देश आहे. तो आपल्या सैनिकांच्यावर आतोनात प्रेम करतो. या अगोदर देखील आपल्या 2 सैनिकांसाठी त्यांनी लेबनॉन हा देश भाजून काढलेला होता 2006 साली, मला आठवतंय. त्यामुळं इस्रायल हा प्रयत्न सोडणार नाही. आता सुद्धा इस्रायलचे जे प्रेसिडेंट आहेत ते म्हणतात की जोपर्यंत आम्हाला त्याची डेड बॉडी मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे प्रयत्न चालू ठेवणार. इस्रायली डिफेन्स फोर्सेसनं हे जे परवाचं ऑपरेशन्स केलं, या ऑपरेशन बद्दलचं एक स्टेटमेंट त्यांच्या एक्स वरती दिलंय. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आम्ही त्याला शोधायचा प्रयत्न केला पण त्याची डेड बॉडी आम्हाला मिळाली नाही. हे ऑपरेशन फेल झालं असलं तरी त्याला शोधायचं काम आम्ही बंद करणार नाही. बेंजामिन नेतान्याहूने देखील मग ट्विट करून सांगितलं, होय हे ऑपरेशन फेल झालं, आम्हाला रॉन आरादची बॉडी मिळाली नाही, पण म्हणून आम्ही त्याची बॉडी शोधायचं बंद करू असं मात्र होणार नाही, आम्ही त्याला शोधतच राहणार आहोत. म्हणजे थोडक्यात काय, इस्रायल आपला हा जो प्रयत्न आहे तो काहीही केलं तरी कुठल्याही परिस्थितीत थांबवणार नाही, हे इस्रायलनं आतापर्यंत सांगितलंय. आता याच्यामध्ये दोन्ही बाजूंनी आर्ग्युमेंट करता येतील की इस्रायलचा जो हट्ट आहे रॉन आरादची डेड बॉडी मिळवण्याचा किंवा त्याला जिवंत परत आणण्याचा, या हट्टामध्ये अनेक निरपराध लोकांचा बळी जातोय असंही म्हणू शकतो. पण त्याच वेळेला दुसरी ही बाजू देखील बघू शकतो की एका सैनिकासाठी एक देश कुठल्या लेवलवरती जाऊ शकतो आणि कुठल्या लेवलवरती जाऊन आपल्या सैनिकांना वाचवण्यासाठी, भलेही ते मृत असतील, त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. काही जे सामान्य लोक होते, इस्रायलमधले सैनिक होते आणि काही सामान्य इतर लोक देखील होते जे होस्टेज होते गाझामध्ये, त्यांना वाचवण्यासाठी इस्रायलनं गाझापट्टी 2 वर्ष भाजून काढली. ही देखील आपण 2023 ते 25 या काळात बघितले. त्यामुळे इस्रायल आपल्या सैनिकांच्यावर अतोनात प्रेम करतो, हेच सांगायचा प्रयत्न त्यांच्या प्रेसिडेंटनी देखील केला. प्राईम मिनिस्टर देखील हे सांगतात की हे आमचं कर्तव्य आहे की आम्ही आमच्या सैनिकाला परत आणू. त्यामुळे इस्रायलचं हे देशप्रेम, त्याचवेळी इस्रायलच्या या देशप्रेमामुळे जाणाऱ्या लोकांचा बळी, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.